संस्थेच्या इलेक्शन संदर्भासाठी आज जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे एक आघाडीची बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीसाठी आपल्या आघाडीचे अधिकृत उमेदवार महेशभाई देशमुख साहेब, तसेच आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील साहेब, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय उमेशभाई राजे निंबाळकर, आमचे कार्याध्यक्ष खलील सर व सर्व पत्रकार बांधव सर्व उपस्थित आहेत की आम्ही आमच्या कशी जो मॅजिक आकडा आहे, कशा पद्धतीने आम्ही ते इलेक्शन जिंकणार आहोत ते आम्ही सविस्तर आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत। तरी विनंती करतो तरी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण जी काय माहिती हवी आहे ती आमच्या तिन्ही पक्षाच्या लोकांना विचारू शकतो। दोन्ही पक्षाची दिसायला की माणसं ती म्हणजे गणित नेमकं कसं साहित्य आपण सांगा तुम्ही 2 मिनिट बाबा, मला बोलू द्या 2 मिनिट। आपण प्रेस सांगायला ना बोलू द्या मागच्या आपण 10-12 दिवसांपासून बघताय की महाविकास आघाडीचं एकच धोरण ठरलेलं आहे आणि ही या निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही 2-3 महत्त्वाचे विषय आपल्या समोर घेऊन आलेले प्रत्येक वेळेस। एक आहे शेतकऱ्यांचा विषय, जो शेतमालाचा भाव असेल किंवा शेतकरी आत्महत्या असतील किंवा शेतकरीविषयक जे काही अडचणी आहेत त्याचा विषय आम्ही समोर घेऊन तुमच्या समोर आलो आहे। दुसरा विषय युवकांचा, बेरोजगारी असेल, जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पेपर लिकेजचा विषय असेल, या गोष्टीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। मागच्या 7-8 वर्षापासून आपण पाहतो या सरकारच्या या सत्ताधारी लोकांच्या नेतृत्वात ज्याप्रमाणे इलेक्शन आपल्या परीक्षा होत आहेत त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेला आहे। हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आपल्यासाठी। त्याच्यासोबत जे बदलतं राजकारण आहे, मागच्या 4-5 वर्षापासून आपण जे बघतोय की मतदारांचे गतीमध्ये मतदार याच्यामध्ये जे त्यांच्या ऑपोजिशनमध्ये जे म्हणजे दुसऱ्या विचाराचे जे मतं आहेत ते वगळण्याचं काम या सत्ताधारी पक्षाकडून केलं जात आहे। निवडणूक आयोगाला कुठेतरी हाताशी धरून जे प्रत्येक ठिकाणी निवडणूक मॅनेज करण्याचं जी यांची परंपरा चालू झालेली आहे आणि आता तर ते उमेदवारच मॅनेज करण्याचा त्यांचा एक नवीन पायंडा या ठिकाणी घालून ते कुठेतरी लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत। याच्यासाठीच एक धाराशिव जिल्ह्यातली एक महाविकास आघाडी आपण एक अधिकृत स्ट्रॉंगरित्या आपण या निवडणुकीला सामोरे जाऊन एक वेगळा मेसेज देण्याचा आम्ही प्रयत्न या निवडणुकीतून केलेला आहे। आणि याच्या विपरीत आणखीन काय विषय आहेत जे आपण चालू याच्यामध्ये आले, जे स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे त्यांच्याबद्दल जी आपले जे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांच्या मानधनाचे विषय असतील, ज्याप्रमाणे त्या अपमानास्पद वागणूक देत आहेत ते पण विषय समोर येत आहेत। अलीकडे असे बरेच विषय आहेत जे सांगण्यासारखे खूप आहेत। एक विषयाचा उलगडा करत गेलं तर आपल्या समोर येत राहतील। बोला पुढे। तुमची महाविकास आघाडी 2 पक्ष आहे का 3 पक्ष? 3 पक्षाची आहे। एक पक्षच काय झालं दिसतं काय नाही येता येते थोडं वेळ महाविकास आघाडीमध्ये काय समजायचं, बाकीचे घटक पक्ष सुद्धा आहेत, सगळ्यांनीच आम्हाला सपोर्ट केलेला आहे। शिवसेनेच्या आता येत आहे सपोर्ट करणारा शिवसेना पक्षच गायब आहे, याच्यावर काय त्यांचा निरोप आहे ते येत आहेत। आपण पक्ष गायब वगैरे काही नाही, त्यांचे मतदार बोलणं झालं आणि त्यांची शहराध्यक्ष कोणाशी बोलणं झालं? शहराध्यक्षांशी बोलणं झालं आणि आमदार केलं झालं। आमदार उपस्थित नाही, खासदार उपस्थित नाही, त्याच्यामध्ये महाविकास आघाडी असं खूप दिसते त्याच्यामध्ये दिसते नाही। आता हे साधारणतः दुसरी प्रेस आहे, मागच्याही प्रेसला होते, आपलं पुष्पपाळच्याही प्रेसला सुद्धा खासदार साहेब होते, कलेक्टर ऑफिसला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते दोघेही स्वतः उपस्थित होते, त्यांचे नगरसेवक सगळे उपस्थित। खासदारांच्या पक्षप्रवेशाची चर्चा आहे, महायुतीमध्ये समावेश शक्यता त्यांची ना आहे नाही, आणखी अधिकृत कुठलीच विषय आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही। मला वाटतं आता ते विषय तुमच्या माध्यमातून मार्गे आमच्यापर्यंत झाली तर फक्त किती दिवस आहेत महाविकास आघाडीला? मतदार महाविकास आघाडी बरोबर आहे। जर त्याच्या गोष्टीपेक्षा आपण हे इलेक्शन उद्या मतदान आहे, चौगुले साहेब नाहीत, कैलासदादा पाटील नाही, दोन्ही पण आमदार काय काय
या एका जिल्ह्यापुरतं तुम्ही बोलताय, आमची बीडमध्ये पत्रकार परिषद झाली, तिथं आम्ही सगळे तिन्ही पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष असतील, कार्यकर्ते असतील, सोबत होते आमचे तिथं. लातूरमध्ये आमचे तिन्ही पक्षाचे सगळे सदस्य वगैरे आणि कार्यकर्ते पदाधिकारी जे होते ते एकत्र होते. आणि जी सुरुवातीला निवडणुकीला सुरुवातीला फॉर्म भरायच्या वेळेस जिल्हा आपले खासदार साहेब सोबत होते, आमदार साहेब सोबत होते. मागच्या पुस्तकाच्या आता बोलल्याप्रमाणे किती सोबत होतं ते एखाद्या वेळेस थोडं काही अडचणी असतील ते वेळ होत असेल त्याच्यामुळे पण ते आमच्या सोबत अंतिम टप्पा आहे निवडणुकीचा, अंतिम टप्पा तुमचा हा सुरुवातीचा कारण आहे, हा अंतिम टप्पा आहे तुमचा. हो, पण ते आहेत सोबत आमच्या. याच्या सोबत आहे ते स्वतः जे मतदार आहेत, विधान परिषदेचे जे मतदार आहेत ते स्वतः प्रत्येकाला त्यांनी फोन करून सांगितलं आणि आणखी ते कळवत आहे. महेशराव विषय असा आहे की असं मतदार आहे उमेदवारी- की एकूण तुमची मताची बेरीज किती झाली? मॅजिक आकडा एकूण मताची बेरीज किती झालेली आहे म्हणजे तुमच्या आमदाराप्रमाणे? आम्ही बहुमतात आहेत सध्या, आम्हाला मेजॉरिटी मिळणार आहे. आमचे जरी महाविकास आघाडीचे 250च्या मध्ये असतील तरी आम्ही संख्या गाठू असं विश्वास आहे. आज खासदार शिवसेनेचे साहेब- नगरसेवकच म्हणले होते फॉर्म काढून घेतलं की आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि आम्हाला काही संपर्क साधलेला नाही. ते ज्या दिवशी त्यांची ती प्रेस झाली, ज्या दिवशी ते बोलले, त्याच दिवशी त्यांचे आमदार आणि खासदार साहेब हे आमच्या इथं आमच्या सोबत होते. आणि विषय असा आहे आमदार की- खासदार असतील सोबत पण ऐका ना, ऐका ना. उमेदवाराला- आमदार खासदार म्हणजे पक्ष प्रतिनिधी तेच आहेत ना. प्रश्न आमचा उमेदवारांना आहे. महेशराव विषय असा आहे की खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेत जवळपास जाण्याचं फिक्स झालंय. आता तुम्ही खासदार ओमराजे निंबाळकरांच्या नावानं मत मागणार का? आम्हाला आणखी माहिती नाही ते जाणार आहेत, पण आमच्यापर्यंत माहिती मिळाली नाही. फक्त तुमच्या थ्रू चर्चा ऐकतोय मी ती. किंवा त्यांच्यात मागच्या 2 दिवसापूर्वी विषय झाला की खासदार साहेबांनी समोर येऊन सांगितले की मी कुठे जाणार नाही. तेवढं आम्हाला खरं माहिती आहे. मत मागायचे कशी मतं आम्ही कुठल्या नेत्याच्या इथे तुमच्या ह्याच्यात मतं आम्ही लोकांच्या आणि जनतेच्या अडचणीचे विषय पुढे घेऊन मतं मागतोय. जिल्ह्यामध्ये निवडणुकीचं गमक काय नेमकं यशाच्या पाठीमागे म्हणता तुम्ही आपली मॅजिक फिगर मॅजिक याच्या पाठीमागे काय गमक आहे? मतदार मध्ये इतकं असंतुष्ट, इतकी नाराजी आहे की तुम्हाला ती मॅजिक फिगर झालेली 22 तारखेला निकाल लागणं चमत्कार दिसत. त्याच्या अगोदर पण ह्या ज्या इलेक्शन होते ते मेजॉरिटी नसताना किंवा जे आकडा नसताना सुद्धा मॅजिक फिगर बऱ्याच जणांनी गाठलेले आहे. तसं नक्कीच येणाऱ्या ह्या 22 तारखेला तुम्हाला हे रिझल्ट आमच्या बाजूने दिसते. काय लक्ष्मीपुत्र काय लक्ष्मीचा चमत्कार होणार का काय नेमकं कशावर नेमकं? लक्ष्मीचा चमत्कार होण्यापेक्षा एक महत्वाची या ठिकाणी गोष्ट बोलतो. या विधान परिषदेचे जे मतदार आहेत, मोस्टली आमचे जे उमेदवार आहेत आमचे महाविकास आघाडीचे महेश माणिकराव देशमुख यांच्या वयाचं ते मतदार आहे. मीडियाला मला एवढंच मनापासून सांगणं आहे की दोन्ही उमेदवारातला सगळ्यात महत्वाचा फरक मी या ठिकाणी सांगतोय तुम्हाला. ते अनेक वर्षापासून हे आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत, ते राजकारणात आहेत, नंतर ते पक्ष बदलून गेले. आमचा उमेदवार एकनिष्ठ आहे, जिल्हा परिषदला चांगल्या मतांनी निवडून आले आणि 90% मतदार हे त्याच वयोगटातले पूर्ण तरुण मतदार आहे. आणि तरुण मतदारात बदल करण्याची भूमिका आणि त्यांची ती मानसिकता आहे ती आम्ही ओळखली आणि तसाच आम्हाला त्या पद्धतीने तो पाठिंबा मिळतो. नळदुर्ग येथे तुमच्याच पक्षाचे 10-12 नगरसेवक आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधला. त्या नगरसेवकाचं म्हणणं आहे तुम्ही मॅजिक आकडा कसं करणार आहे, त्यांची खंत आहे भेटलाच नाही म्हणून. आमची सकाळीच नळदुर्गच्या नगरसेवकासोबत बैठक झालेली आहे. तिथले नेते होते अशोकराव जगदाळे साहेब, त्यांच्या नेतृत्वात आम्हाला ती बैठक घ्यायची होती. त्याच्यामुळे आम्ही थोडं वेट करून आज सकाळी ते आले. त्यांच्या घरी आता बैठक करूनच आम्ही इथं आलो. आशीर्वाद जगदाळे प्रचारापासून आहेत त्याच्यावर त्या नगरसेवक नाराजगी आहे. नाही, सकाळी त्यांच्या नेतृत्वातच बैठक झालेली आहे आमची. तुम्हाला आमच्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो दिसतील. आता आम्ही तिथून बैठक कंप्लीट करून तिथं आलो. खासदार ओमराजे निंबाळकर आणि एकनाथ शिंदे साहेब आज दिल्लीला आहे, प्रवेश होण्याच्या मार्गावर आहे. अशा बातम्या आत्ता प्रसिद्ध झाल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. तुम्हाला याचा फटका बसणार का नाही? बिलकुल बसणार नाही. बसणार? सर, आपण अपक्ष उमेदवारांना सुद्धा कॉन्टॅक्ट केलेला नाहीये किंवा जे इतर पक्षाचे आहेत त्यांच्यासोबत कोणती बैठक किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला नाही अशी माहिती भेटली. परंतु त्यांनाही का संपर्क घेण्यात आला नाही किंवा असं काय माहिती भेटली? आमचे कार्यकर्ते जी टीम आहे ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतात आणि जास्तीत जास्त मतदारापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सोशल मीडियातून माझ्या पेजवरती बघू शकता. जास्तीत जास्त नगरसेवकापर्यंत, जिल्हा परिषद सदस्यापर्यंत आम्ही वैयक्तिकरित्या भेटण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ते आमचा कॉन्टॅक्ट बरोबर होत आहे त्यांच्यासोबत. अहमदपूर सारख्या नगरपालिकेमध्ये नगरसेवक आपल्याशी संपर्क साधतायत, पण तुम्ही त्याचा फोन रिसिव्ह करण्यात त्याला संपर्क होत नाही. अहमदपूर
अहमदपूरची माझी व्हिजिट झालेली बघा, त्याच्यामध्ये सगळ्या नगरसेवकांसोबत भेटलेले माझे फोटो आहेत. माझा फोन रिसिव्ह होत नसेल, हे होत नसेल तर याचा असा पत्रकार परिषदेमध्ये विषय नाही तो, कारण आम्ही भेटलो सगळ्यांना, वैयक्तिकरित्या आमची भेटी झालेली आहे. तुमच्या विजयाचं महायुतीचे काही घटक पक्षाचे जे सदस्य आहेत ते सहलीवर आहेत. आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे आरोपी होतोय. तुमची काय भूमिका आहे? तुम्ही तक्रार करणार का? नाही, ते आता बघा, आता उमेश सरांनी बोलले की तरुण मतदार आहेत सगळे, ते पाठवले सहलीवर कोणतं ते एन्जॉय करून येतील आणि मतदान आम्हालाच करतील. सेंट्रलला सरकार आहे, स्टेटला आहे, खालच्या बॉडी सगळे असताना त्यांना कॉन्फिडन्स नाही, म्हणूनच हे सहलीवर गेलेले आहेत. अतिशय असंतोष आहे म्हणून म्हणल्यासारखं, आणि त्याच्यामुळेच आम्ही सांगतोय की येणाऱ्या 22 तारखेला तुम्हाला रिझल्ट हा महाविकास आघाडीचा मिळेल. महेशजी, तुम्ही आतापर्यंत एकूण किती सदस्यांसोबत संपर्क केला आहे? तुम्हाला काय विश्वास आहे? किती मतदान तुम्हाला पडेल? 500 ते 600 लोकांसोबत मी डायरेक्ट 1-to-1 संबंध माझा झालेला आहे. भेटून आलोय मी तेवढ्याला. बीड असेल, लातूर असेल आणि धाराशिव असेल, तिन्ही जिल्ह्यामध्ये मी वैयक्तिकरित्या भेटी घेतलेली आहेत. महाविकास आघाडीसोबत मी बाकी इतर पक्षातल्या लोकांसोबतही माझा डायरेक्ट संबंध झालेला आहे. मी भेटून आलेलो आहे. किती मतदान पडेल असा विश्वास आहे? 600 पर्यंत जाईल आम्हाला मात्र. तुम्ही 500 लोकांना भेटले, 600 मतदान पडेल असा विश्वास आहे? नाही, 100% महाविकास आघाडीचे आमचे आहेत ना. महाविकास आघाडीचे ते सगळे मतदान आहेत. बाकी कार्यकर्त्याची टीम आहे आमच्या, काही पक्षाचे निगडीत असलेले लोक आहेत. धाराशिव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेच काही नगरसेवक भाजपाच्या पक्ष निरीक्षक माजी आमदार सुनील राणी आमदार राणाजी पाटील यांच्या नियुक्ती झाल्यानंतर तुतारीच्या काही नगरसेवकांनी त्या राणाजी पाटील यांच्या नियुक्तीने भेट दिली अशी माहिती आहे की त्या भेटीत काय झालं, मग ते तुम्हाला मतदान करतील का? ते निवेदन दुसरं जे नगरपालिकेच्या संबंधित किंवा निगडीत आहेत त्याकरता ते गेले. आचारसंहिता आणि पक्ष निरीक्षकांचा आयोग समजावा का तो? तसं नाहीच ते, की काय की विकास ज्या वेळेसपासून सरकार किंवा इथलं नगरपालिका गेली त्यांच्याशी तुम्ही बघताय कामं सगळे ठप्प आहेत. आमच्या इथं 9 नगरसेवक आहेत, ते लोकांना निवडून दिले, लोकांचं प्रेशर आहे, त्याच्याकरता ते कामं लवकर व्हावे याकरता ते गेले. ते एक कारण दुसरं सांगितलं, कसं सांगतात पण ते दुसरं कारण सांगतात. बाहेर चर्चा काही असते नगरसेवक दुसरं सांगतायत, नाही, दुसरे समजतात. नगरसेवक तेच करणार गेले, बाहेर चर्चा दुसरी असू शकते. अध्यक्ष, धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी तर उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी, जिल्ह्याचं नाव बदलतंय. धाराशिव पाठीमागे ते बॅनर आहे त्याच्यावर उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी आहे. नाही, ते आमचं पूर्वीचं बॅनर आहे. आमचं रिनोव्हेशनचं काम सुरू आहे पूर्ण कार्यालयाचं. त्याच्या बॅनरसाठी फार काही लागणार नाही, नाही. आम्ही ते करून घेऊ, तो विषय नाही. सेनेचे जे 8 सदस्य आहेत नगरपालिकेचे, त्याच्यातला कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळणार आहे? आता खासदार साहेबांचा जर प्रवेश झाला तर त्यांचा रिस्पॉन्स मिळेल असं वाटतं तुम्हाला? हो, 100% नक्कीच रिस्पॉन्स मिळणार. आता तुम्हाला बोलल्याप्रमाणे जनतेशी निगडीत प्रश्नावर आमची निवडणुकीला सामोरे जातोय, म्हणून ते जनतेचे विषयाचे विचार करून मतदान करते. आव्हान काय असेल? मतदारांना आव्हान काय असेल? मतदारांना एवढंच आव्हान आहे की येणाऱ्या काळात सत्तेच्या बाजूने बरेच लोक जात आहेत. विरोधाची भूमिका मांडण्यासाठी एखादा सक्षम आणि तरुण तुमचा सहकारी तुम्ही निवडून द्याल अशी अपेक्षा आहे. महेशजी, धाराशिव आणि बीड आणि लातूर या 3 जिल्ह्यातून काही निरक्षर आहेत असं ऍप्लिकेशन दिलं होतं आणि 12 जणांचे ऍप्लिकेशन निरक्षर म्हणून अलाउड केले आणि 29 जणांचे ऍप्लिकेशन जे आहेत ते रिजेक्ट केले. म्हणजे मतदार निरक्षर आहेत, त्या साक्षरतेसाठी काय? प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य असेल 20-25 हजार लोकांमधून निवडून आलेले नगरसेवक असेल 2-3 हजार मतांमधून निवडून आलेल्या लोकांमधून. त्यामुळे ही कुठंतरी त्यांच्या मतदारावर त्यांना विश्वास नाही, कुठंतरी हे आपलं मॅनेज वोटिंग करण्यासाठी त्यांच्या वतीनं हा केलेला प्रकार आहे. त्यामुळे एवढे निरक्षर मतदार नसतात. 29 जणांचे ऍप्लिकेशन रिजेक्ट केले आहेत, त्यांनी खोटी माहिती दिली, आयोगाची फसवणूक केली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी आपण पत्र देणार का मागणी करणार? ऑलरेडी आम्ही पत्र दिलेलं आहे या विषयामध्ये आणि त्याच्यावरती कारवाई 100% होईल अशी अपेक्षा आहे. पूर्ण जिल्हा जे आहे ना उद्ध्वस्त झाल्यासारखा झाला भाजपच्या काळात. तुमचा मत मागण्याचा मुख्य हेतू काय? कालच्या उद्ध्वस्त झाले. कालच्याच आकडेवारी आली की गेल्या 1 महिन्यात घाऊक महागाईचा भडका सर्वसामान्याला सोसावा लागतोय.
जो की 8.26 8.24 वरून 9.66 वर गेलाय. ही गेल्या 50 वर्षातली सगळ्यात जास्त महागाई एका महिन्यात वाढलेली. ही असू द्या किंवा महिलाची सुरक्षा सुद्धा आहे. नीटची एक्झाम तर बघा आजपर्यंत त्यावेळेस काँग्रेस किंवा जे याचं सरकार असताना ऍलिगेशन झाले की विदाऊट 8 दिवसात मनमोहन सिंग राजीनामा घ्यायचे. आज संबंध भारत देश रस्त्यावर आहे, मुलं रस्त्यावर आहेत, पण राजीनामा घ्यायची कुणी तसली सुद्धा घेत नाही. तर ह्याच्यामुळेच हे सगळीकडनं कुचंबाना जे उमेदवार आहेत, जे मतदार आहेत, त्यांची सगळीकडनं फड होते. जनतेचा असंतोष आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 22 तारखेला तुम्ही हे वारंवार मी सांगतो, हा चमत्कार मॅजिक फिगर काढणार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताने विजय होणार. जो मुख्य मुद्दा जो आहे ना, तो मुद्दा मांडण्याचा कोणता की जे समाजाच्या हितात कोणता मुद्दा आहे? शेतकऱ्याचा मुद्दा मागच्या 3 दिवसात 8 दिवसामध्ये सांगतो. शेतकऱ्याचा मुद्दा असेल, युवकांचा मुद्दा असेल, बेरोजगारी असेल, या बाकीच्या राजकारणाचा विषय असेल, हे मुख्य मुद्दे भरपूर असे आहेत. हे जे फंडामेंटल मुद्दे 3 मूलभूत मुद्दे आहेत, त्याच्यावरची पूर्ण समाजाची रचना निगडीत आहे. कुठल्याही देशाचं प्रगती जर निगडीत असेल तर ते 2-3 मुद्द्यावरच ते शेतकरी स्ट्रॉंग असला पाहिजे, शेतकरी सक्षम असला पाहिजे, युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, चांगली शिक्षा मिळाली पाहिजे, चांगलं स्वास्थ्य मिळालं पाहिजे आणि देशातलं राजकारण हे पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीचं लोकशाहीला पूरक असलं पाहिजे. हे मुख्य मुद्दे आहेत. बाकी मुद्दे या 3 मुद्द्याशी निगडीत मुद्दे आहेत. त्यामुळे हे 3 मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. सगळेजण आलात. पत्रकारांचा आदर करा जाऊ. तर आमचा प्रवास संपलेला नाही.